महाराष्ट्राचा प्रश्न उत्तर तर संपूर्ण व्हिडिओ पाहावा। पहिला प्रश्न आहे, कोकण किनारपट्टीची लांबी सुमारे किती किमी आहे? किती किलोमीटर आहे कोकण किनारपट्टीची लांबी? पर्याय क्रमांक 1 आहे 700 किमी, पर्याय क्रमांक 2 आहे 800 किमी, पर्याय क्रमांक 3 आहे 720 किमी आणि पर्याय क्रमांक 4 आहे 620 किमी। तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 3 720 किमी ही कोकण किनारपट्टीची लांबी आहे। प्रश्न दुसरा, कोकणची सरासरी रुंदी किती किमी आहे? कोकणची सरासरी रुंदी किती किमी आहे? या अगोदर आपण काय पाहिलं होतं? लांबी। आता रुंदी किती किमी आहे ती पाहिजे आहे आपल्याला। तर त्यासाठी पर्याय क्रमांक 1 आहे 40 ते 50 किमी, पर्याय क्रमांक 2 आहे 90 ते 95 किमी, पर्याय क्रमांक 3 आहे 30 ते 60 किमी आणि पर्याय क्रमांक 4 आहे 15 ते 30 किमी। तर याचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो कमेंटमध्ये टाईप करा आणि याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे 30 ते 60 किमी इतकी आहे कोकणची सरासरी रुंदी। पर्याय क्रमांक 3, तत्पूर्वी चॅनलला जर सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा। प्रश्न तिसरा, कोकणच्या सखल भागास काय म्हणतात? कोकणच्या सखल भागास काय म्हणतात? तर याचं उत्तर कमेंटमध्ये टाईप करून सांगा आणि यासाठी पर्याय आहेत बलाटी, पर्याय क्रमांक 2 आहे देश, पर्याय क्रमांक 3 आहे खलाटी आणि पर्याय क्रमांक 4 आहे कानकोन। तर याचं योग्य उत्तर कमेंटमध्ये टाईप करा विद्यार्थ्यांनो आणि याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 खलाटी। कोकणच्या सखल भागास खलाटी म्हणतात। प्रश्न चौथा, मुंबईच्या उत्तरेस टिंबटिंबची खाडी आहे। मुंबईच्या उत्तरेस कोणती खाडी आहे? तर पर्याय क्रमांक 1 आहे त्यासाठी धरमतर, पर्याय क्रमांक 2 आहे वसई, पर्याय क्रमांक 3 आहे बानकोट आणि पर्याय क्रमांक 4 आहे कर्ली। तर याचं योग्य उत्तर कमेंटमध्ये टाईप करा विद्यार्थ्यांनो आणि याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे वसई। मुंबईच्या उत्तरेस वसई खाडी आहे। प्रश्न 5वा, कोकणच्या दक्षिण सरहदीजवळ टिंबटिंबची खाडी आहे। कोकणच्या दक्षिण सरहदीजवळ टिंबटिंबची खाडी आहे। तर त्यासाठी पर्याय आहेत दातीवार खाडी, पर्याय क्रमांक 2 आहे जयगड खाडी, पर्याय क्रमांक 3 आहे विजयदुर्ग खाडी आणि पर्याय क्रमांक 4 आहे तेरेखोल खाडी। तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 4 तेरेखोल खाडी। कोकणच्या दक्षिण सरहदीजवळ तेरेखोल खाडी आहे। चॅनलला जर सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा। आणि प्रश्न 6वा, सुवर्णदुर्ग हा टिंबटिंब किल्ला आहे। सुवर्णदुर्ग हा टिंबटिंब किल्ला आहे। यासाठी पर्याय आहेत विद्यार्थी मित्रांनो भुईकोट, पर्याय क्रमांक 2 सागरी, पर्याय क्रमांक 3 घाटमाथा आणि पर्याय क्रमांक 4 आहे डोंगरमाथा। तर याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो कमेंटमध्ये टाईप करा आणि याचं योग्य उत्तर आहे सागरी। सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला आहे। प्रश्न 7वा, खांदेरी व उंदेरी ही टिंबटिंब आहेत। खांदेरी व उंदेरी ही टिंबटिंब आहेत। तर यासाठी पर्याय आहेत विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 खाड्या, पर्याय क्रमांक 2 सागरी किल्ले, पर्याय क्रमांक 3 बंदरे आणि पर्याय क्रमांक 4 बेटे। तर यासाठी योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो कमेंटमध्ये टाईप करा आणि याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 बेटे। खांदेरी व उंदेरी ही काय आहेत? बेटे आहेत। प्रश्न 8वा, मुंबईजवळील बंदर टिंबटिंब आहे। मुंबईजवळील बंदर टिंबटिंब आहेत। त्यासाठी पर्याय आहेत विद्यार्थी मित्रांनो 4 पर्याय। तर पहिला पर्याय आहे मुरुड, पर्याय क्रमांक 2 आहे रत्नागिरी, पर्याय क्रमांक 3 आहे न्हावा शेवा आणि पर्याय क्रमांक 4 आहे वेंगुर्ला।
तर यासाठी उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 3 न्हावा शेवा. मुंबईजवळ बंदर कोणचं आहे? न्हावा शेवा आहे. प्रश्न 9. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. प्रश्न 9. कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे टिंबटिंब यांना निश्चित झाली आहे. तर यासाठी पर्याय आहेत विद्यार्थी मित्रांनो. पर्याय क्रमांक 1 दातीवार व तेरेखोलची खाडी. पर्याय क्रमांक 2 दातीवारची खाडी व कर्लीची खाडी. पर्याय क्रमांक 3 वसईची खाडी व तेरेखोलची खाडी. आणि पर्याय क्रमांक 4 वसईची खाडी व कर्लीची खाडी. तर यासाठी योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 दातीवार व तेरेखोलची खाडी. कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे दातीवार व तेरेखोलची खाडी यांना निश्चित झाली आहे. प्रश्न 10. सह्याद्री पर्वतास टिंबटिंब असे म्हणतात. सह्याद्री पर्वतास काय म्हणतात? तर पर्याय क्रमांक 1 आहे पूर्व घाट. पर्याय क्रमांक 2 आहे पश्चिम घाट. पर्याय क्रमांक 3 आहे घाटमाथा. आणि पर्याय क्रमांक 4 आहे बोरघाट. तर यासाठी योग्य उत्तर कमेंटमध्ये टाईप करून सांगा विद्यार्थी मित्रांनो. आणि यासाठी योग्य उत्तर आहे पश्चिम घाट. सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असे म्हणतात. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. थँक्यू. धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.